students, welcome once again my YouTube channel. I am Shekhar Mande. क्रॅमर्स रूल हा आपण बघणार आहे आज. क्रॅमर्स रूल म्हणजेच काय, डिटर्मिन मेथड. आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची आपली एक थर्ड मेथड आहे, क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलने आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कसे सॉल्व्ह करायचे, सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याच्याविषयी आपण सोप्यात सोपी पद्धत बघू, एकदम इझी मेथड. आता याला इंग्रजी मराठीत काय म्हणतात, याला निश्चयक पद्धत. डिटर्मिनंट मेथडला निश्चयक पद्धत म्हणजेच क्रॅमर्स रूल आपण बघणार आहोत. जर आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिले, लेट कन्सिडर a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 with the system of two linear equation. Simultaneous linear equation बघितलं आपण, इक्वेशन 1 and 2. आता जनरली आपलं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये. पण आपण काय करणार आहे की आपल्याला ह्या मेथडसाठी आपल्याला फॉर्म असा पाहिजे की ax प्लस by या बाजूला पाहिजे आणि c पुढे पाहिजे, म्हणजे ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आपल्याला ते पाहिजे. जर एखादं इक्वेशन काय असेल, समजा 3x प्लस 2y प्लस 5 इज इक्वल टू 0, तर हे पहिल्यांदा आपण काय करायचं, 3x प्लस 2y प्लस 5 तिकडे त्यांना काही -5 या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं, त्याला घ्यायचे. 3x प्लस 2 इकडे -5 असतं, तिकडे आपण काय करायचं +5. या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पण इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता याला डिटर्मिनंट मेथड का म्हणतो आपण, की याच्यातून आपल्याला 3 प्रकारचे डिटर्मिनंट मिळवायचे. एक पहिला आपला जो असणार आहे मास्टर डिटर्मिनंट, तो असा असणार आहे. नाव d इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ कोएफिशिएंट्स ऑफ x अँड y, दॅट इज a1 b1 a2 b2. हा आपला असणार आहे मास्टर डिटर्मिनंट महत्त्वाचा d. यानंतर याची व्हॅल्यू आपल्याजवळ काय येईल, याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर a1 b2 मायनस b1 a2 हे आपण मागच्या याच्यात डिटर्मिनंटमध्ये बघितलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, अँड आता दोन डिटर्मिनंट शोधण्यासाठी आपला d कॅपिटल, त्याच्या इथे सफिक्स लिहायचा dx, x व्हेरिएबलसाठी आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय. आता हा कसा असणार आहे की xचे कोएफिशिएंट बा आपला जो डिटर्मिनंट आहे d a1 b1 a2 b2, याच्यातून काय करायचं, एक्सचे जे कोएफिशिएंट आहे ते काढून टाकायचे, ते रिप्लेस करायचे. कोणी रिप्लेस करायचे, a1च्या जागेवर c1 आणि a2च्या जागेवर c2. हे जे c1 c2 याने हे रिप्लेस करायचे, कोणते a1 a2 c1 c2 b1 b2. काय केलं मी परत एकदा सांगतो. एक्सचे जे कोएफिशिएंट होते, dx फाइंड आउट करताना एक्सचे जे कोएफिशिएंट आहे ते कशाने रिप्लेस करायचे, c1 आणि c2. एक्ससाठी एक्सचे कोएफिशिएंट काढायचे, c1 c2 टाकायचे. नंतर हा जो डिटर्मिनंट आहे हा सॉल्व्ह केला आपण, c1 इंटू b2 मायनस b1 इंटू c2. ऑल्सो आता dy साठी आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं, dy. मग काय dy साठी फाइंड करताना काय करणार आपण की हे जे yचे कोएफिशिएंट होते, आपला जो d आहे a1 b1 a2 b2, याला काय करायचं, हे काढून टाकायचे. याच्या जागेवर काय ठेवायचे, c1 c2. बरोबर, म्हणजेच काय आपल्याला हा जो आपला डिटर्मिनंट आहे महत्त्वाचा, हा याच्यातून b1 b2 काढून टाकायचे. अरेंजमेंट तीच, a1 a2 मांडणी तीच असणार आहे, फक्त b1 b2 इज रिप्लेस बाय c1 c2. हा येईल आपला जो याला सॉल्व्ह केल्यानंतर काय a1 इंटू c2 मायनस c1 इंटू a2. हा झाला dy ची व्हॅल्यू. आपण ऑफकोर्स ह्या ज्या व्हॅल्यू असणार आहे ते एक सिंगल नंबर असणार आहे. dxची पण व्हॅल्यू काय असणार आहे, एक सिंगल नंबर असणार आहे. ही डीची पण व्हॅल्यू काय असणार आहे, एक सिंगल नंबर असणार आहे. आपण सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक नंबर भेटेल. देअरफॉर इथे खाली लिहिणार आपण बाय क्रॅमर्स रूल.
काय लिहिणार आपण बाय क्रॅमर्स रूल. आणि मग काय आपल्याला एक्सची व्हॅल्यू येईल एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी. डी एक्सची व्हॅल्यू जी इथे मिळालेली आपल्याला ती काय करायची इथे टाकायची. डीची व्हॅल्यू जी इथे मिळणार आहे ती इथे टाकायची. आपण उदाहरण घेऊ तेव्हा समजायचं आपल्याला. वायची व्हॅल्यू काय येईल डी वाय बाय डी. आणि देअरफॉर सोल्युशन हे भेटेल आपल्याला एक्स वाय या पद्धतीने आपल्याला सोल्युशन भेटेल. आपण जेव्हा एक्झाम्पल सोडू फक्त विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची की वही आणि पेन आणि पुस्तक टेक्स्टबुक घेऊन समोर बसायचं आणि उदाहरणं सोडवायची. सी प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलने आपल्याला हे सॉल्व करायचे. कोणतं इक्वेशन दिलं फर्स्ट एक्झाम्पल काय 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि 4x + 3y इज इक्वल टू 5. फर्स्ट काय करायचं म्हणून आपण नेम्स देऊ त्यांना नंबर्स देऊ. लेट गिवन इक्वेशन्स आर 3x - 4y इज इक्वल टू 10 इक्वेशन 1 and second is and 4x + 3y is equal to 5. आता हे आपल्याला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे याच्यात काही बदल करण्याची गरज नाही. 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि 4x + 3y इज इक्वल टू 5 दोन्ही कोणत्या फॉर्ममध्ये x + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये. आता आपल्याला काय करू फर्स्ट वी हॅव टू फाइंड डी. फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ कोएफिशिएंट. Now d is equal to 3 - 4 4 3. आता इथे लक्ष द्या इथे 3ची साईन प्लस आहे जी आपण लिहित नाही ती 3. इथं -4 साईनचं उचलायचं आणि इथे ठेवायचं -4 कोएफिशिएंट ऑफ y also 4 3. So solve this determinant 3 into 3 minus 4 into 4. What we get 3 into 3 9 minus plus 4 into 4 16. So 9 plus 16 is 25. So value of first determinant d is 25. ही आपली d ची व्हॅल्यू आहे. अँड आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला dx फाइंड करायचं आहे. कोएफिशिएंट कोणाचे एक्सचे कोएफिशिएंट रिप्लेस करायचे. dx हा डिटर्मिनंट फाइंड करताना हे जे हा जो आपला डिटर्मिनंट होता मेन हा 3 4 हा डिटर्मिनंट लक्षात ठेवायचा. 3 4 या 3 4च्या जागेवर काय करायचं आहे 10 आणि 5 ठेवायचे. कॉन्स्टन्स 10 5 3 4 रिप्लेस करायचे. अरेंजमेंट ॲज इट इज याच्यात चेंज करायचं नाही. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करू आपण 10 into 3 minus 4 into 5 30 plus 20. 30 plus 20 किती होईल 50. ही झाली तुमची व्हॅल्यू डीची dx. आता आपल्याला थर्ड डिटर्मिनंट फाइंड करायचा कोणता dy. ऑल्सो dy. आता dy फाइंड करताना आपल्याला काय करणार आहे आपण dy फाइंड करताना जे वायचे जे कोएफिशिएंट होते आपला हा जो डिटर्मिनंट डी लक्षात ठेवा -4 3 -4 3च्या जागेवर काय ठेवायचं आपल्याला 10 5 3 4. एक एक्झाम्पल्स तुम्हाला चांगलं समजलं तर सगळे एक्झाम्पल्स येऊ शकतात. 3 4 ॲज इट इज फक्त वायचे जे कोएफिशिएंट होते आपल्या डीमध्ये ह्या -4 3 हे कशाने रिप्लेस करायचे 10 5 10 5. आता हे सॉल्व करायचं 3 into 5 minus 10 into 4 काय लागतं 3 into 5 15 and this is 40. So what we get minus 25. This is what dy. Now by Cramer's rule काय होता आपला फॉर्म्युला x इज इक्वल टू काय dx बाय d and y इज इक्वल टू dy बाय d. सो व्हॉट इज dx काय व्हॅल्यू आपल्या जो dx ची 50 d ची व्हॅल्यू 25 y ची व्हॅल्यू
काढण्यासाठी dy -25, d is 25. So therefore x is equal to 2 and y is equal to -1. So solution is 2 - 1. 2 - 1 ने इक्वेशन सॅटिस्फाईड होता पाहिजे. 3 × 2 6 आणि -4 × -1 +4 6 + 4 10. दोन्ही हे पण इकडचं इक्वेशन बघा किती 4 × 2 8 आणि 3 × -1 -3 8 - 3 5. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. आपण टॅली केल्यानंतर आपल्याला हे समजेल. नाव कन्सिडर सेकंड एक्झाम्पल. 4x + 3y - 4 is equal to 0 and 6x is equal to 8 - 5y. 6x is equal to 8 - 5y. हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला दिलेले. हे काय करायचं आपल्याला, दीज आर सायमल्टेनियस इक्वेशन, वी हॅव टू सॉल्व इट बाय क्रॅमर्स रूल. पहिल्यांदा काय हो आपण, फर्स्ट गिवन इक्वेशन्स आर. आता इथे एक काळजी घ्यायची, आपल्याला इक्वेशन्स कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले, ax + by + c या फॉर्ममध्ये दिले. ax + by + c is equal to 0. पण आपल्याला इक्वेशन्स कसे पाहिजे, ax + by हा जो c आहे तो आपल्याला पुढे पाहिजे. म्हणून आधी काय करायचं आहे की 4x + 3y हा -4 आहे, तो तिकडे घेऊन जाऊ आपण, तो काय होईल +4. म्हणजेच काय 4x + 3y is equal to 4. वा एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला व्हरायटी दिलेली आहे, नीट लक्ष द्या. 4x + 3y -4 तिकडे घेतला आणि +4 इक्वेशन 1. नाव सेकंड इक्वेशन 6x is equal to 8 - 5y. आता याच्यात पण काय करायचं, 6x is equal to काय दिलं आपल्याला, 6x is equal to 8 - 5y. हा -5y काय करायचं आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचं. हा -5 इकडे त्यांना कळेल +5y आणि 8 ॲज इट इज. म्हणजेच काय 6x + 5y is equal to 8. हा -5y इकडे त्यांना हे झालं ax + by is equal to c. म्हणजेच काय a1x + b1y is equal to c1, a2x + b2y is equal to c2. या फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स लिहिणं आवश्यक आहे. हे आले क्वेश्चन नंबर 1 आणि 2. नाव आता आपल्याला फर्स्ट डिटर्मिनंट काढायचं d. नाव d is equal to, d is the determinant of these coefficients of x and y. काय कोएफिशियंट x चा 4, y चा कोणता 3. अरेंजमेंट एकदम सिंपल आहे, अरेंजमेंट तीच ठेवायची, वरचे वर खालचे खाली, काही चेंज करण्याची गरज नाही. मग काय आता 4 × 5 - 3 × 6. 4 × 5 20 - 18. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची सर्वात इझी मेथड आहे. 20 - 18 2. d is equal to काय 2. नाव अँड काय आता हे नाव अँड हे शब्द काय दाखवतात, स्टेप्स दाखवतात, बरोबर, चेंज झाल्याचं वाटतं, म्हणून हे आपण कंजक्शन यूज करायचे. आता बघा अँड dx, सेकंड डिटर्मिनंट कोणता काढायचा आपला dx काय आता dx मध्ये 4 6, हा 4 6 रिप्लेस करायचा, कोणी रिप्लेस करायचं 4 आणि 8 ने, 4 8 एकदम इझी आहे. 4 8 4 6 आज रिप्लेस बाय 4 8 अँड 3 5 ॲज इट इज. सॉल्व करू आपण याला. 4 × 5 - 3 × 8 किती, 4 × 5 20 - 24. So we get -4. This is the value of dx. Now we find value of dy. Also dy. आता dy फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे 3 5 हे रिप्लेस करावं लागेल. कशाने रिप्लेस करावं लागेल, 4 8 हा आपला डिटर्मिनंट 4 6 हा कशाने रिप्लेस करणे आपण, हे जे 3 5 हे रिप्लेस करणे आपण कशाने 4 8 ने. 4 × 8 - 4 × 6
4 इंटू 8 मायनस 4 इंटू 6 काय 32 मायनस 24 32 मायनस 24 काय वाटेल आपल्याला 8 dy इज इक्वल टू 8 हे झालं आपलं dy ची व्हॅल्यू. नाव बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx by d, y is equal to dy by d. So what is dx? Dx is minus 4, d is 2, dy is 8, d is 2. So x is equal to minus 2, y is equal to 4, and therefore solution is -2 4. आता -2 4 ने इक्वेशन सॅटिस्फाईड होतं पहा. काय आपलं 4 इंटू -2 -8 -8 आणि 3 इंटू 4 12 -8 प्लस 12 इज 4. सो इक्वेशन इज सॅटिस्फाईड. सो -2 4 इज ए सोल्युशन. तेव्हा प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं आपलं थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. x प्लस 2y इज इक्वल टू -1 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आता हे दोन्ही पण इक्वेशन्स काय की आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्येच आहे. म्हणून काय आपण गिवन इक्वेशन्स आर x प्लस 2y इज इक्वल टू -1. त्याच्यानंतर बघा सेकंड 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 इक्वेशन 2. आता याच्यामध्ये काय की हे एक्झाम्पल्स आपल्याला जसं जसं आपण इक्वेशन्स लिहिलेले पण याच्यात एक वैशिष्ट्य आहे. याच्यात विद्यार्थ्यांमध्ये चुकण्याची शक्यता एका ठिकाणी जास्त आहे. ते आपण पाहू की काय की इथे आपल्याला काय करायचं डी लिहायचं. आता डी लिहिताना एक्सच्या ठिकाणी आपल्याला कोणताही एक्सचा कोणताही कोएफिशियंट विद्यार्थ्यांना दिसत नाही. मग कन्फ्युजन होतं की विद्यार्थ्यांना एक्स इथं काय घ्यायचं आहे. आपल्या ह्या जे इक्वेशन आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1 याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट इथं दिसत नाही. मग जो कोएफिशियंट दिसत नाही तिथं काय घ्यायचं 1 घ्यायचं आहे. बरोबर. इथे जर असं असतं की एक्स मायनस वाय असतं तर इथं वायचा कोएफिशियंट दिसत नाही. तो काय घेतला असं आपण -1. हे लक्षात ठेवा. इथं एक्सचा कोएफिशियंट दिसत नाही इथे म्हणून तो किती घ्यायचा आपण 1 घ्यायचा आहे. म्हणून 1 2 2 -3 आपला मास्टर डिटर्मिनेटर. मग काय करणार आपण आता त्याला 1 इंटू -3 आणि 2 इंटू 2 किती मग आपलं -3 इकडे -4 अगेन -3 -4 परत एकदा लक्ष ठेवायचं आहे. -3 -4 काय होईल -7 नॉट +7 ना. डीची व्हॅल्यू काय झाली -7. अँड नेक्स्ट फाईंड करायचं आपल्याला dx. आता काही वेळेस जर इथं काय असतील एक्सच्या जागेवर ए असेल व्हेरिएबल इथं बी असेल किंवा एम आणि एन असेल तर इथं आपण सफिक्सेस तसे निवडणार ए एम जो सफिक्स असेल तो निवडू. जो व्हेरिएबल असेल तो सफिक्स घेऊ. आता dx काय dx काढताना इथे 1 2 हा जो आपला मास्टर डिटर्मिनंट होता मेन तो 1 2 त्याच्या जागेवर काय करायचं आपल्याला 1 2 हे कोएफिशियंट एक्सचे कोएफिशियंट काढून काय करायचं कॉन्स्टंट टाकायचे. -1 12 आणि इकडे 2 -3 ॲज इट इज. आता काय -1 इंटू -3 आणि 2 इंटू 12 -1 इंटू -3 काय +3 -24 dx इज इक्वल टू काय -21 3 -24 -21. लक्षात घ्या इथे जर आपली डीची व्हॅल्यू जी असेल तिच्या मल्टिपलमध्येच dxची व्हॅल्यू येण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्त जास्त 99% हे मल्टिपलमध्येच असतात. बरोबर. आता सेकंड dy फाइंड करायचं आपल्याला. ऑल्सो dy फाइंड करताना काय करणार आपण
हे 2 मायनस 3 वायचे जे कोएफिशियंट आहे 2 आणि -3 ते रिप्लेस करणार आहे कशाने -1 आणि 12ने. अरेंजमेंट सेम 1 2 2 आणि -3 च्या जागेवर काय ठेवायचं -1 अँड 12. मग काय राहतं बा 1 × 12 -1 × 2 12 मायनस मायनस काय होईल प्लस 2 12 + 2 काय होईल 14. हे झालं dy. आता काय करायचं आपल्याला बाय क्रॅमरच्या रूलनुसार x = काय आहे फॉर्म्युला सगळ्यांचा आतापर्यंत आता पाठ झाला असेल dx/d, y = dy/d. therefore x = dx ची व्हॅल्यू काय आली आपल्याजवळ -21. हे d ची व्हॅल्यू -7, d ची व्हॅल्यू -7, dx ची व्हॅल्यू -21 रिप्लेस करायची आणि काय मायनस मायनस प्लस होईल 7 3 = 21. सो x = 3. सिमिलरली y साठी 14 बाय -7 म्हणजेच y ची व्हॅल्यू काय -2. 7 2 = 14 मायनस साईन वरती शिफ्ट होईल. त्याच्यामुळे आता x = 3 आणि y = -2 हे काय राहील आपलं सोल्युशन. देअरफॉर सोल्युशन = 3 - 2. नाउ फोर्थ एक्झाम्पल इज 6x - 4y = -12 and 8x - 3y = -2. So first step, given equations are (6x - 4y = -12) and 8x - 3y = -2. आता यांना काय करायचं आपल्याला हे दोन्ही इक्वेशन्स परत d घ्यायचं आहे सेम मेथड. नाव d = दॅट इज डिटर्मिनंट ऑफ कोएफिशियंट 6 - 4 इथं साईनचं घ्यायचं आहे 8 - 3 हा आपला मेन डिटर्मिनंट. याला काय करायचं आता 6 × -3 -4 × 8 6 × -3 -18 आणि 8 + 4 मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजेच किती 8 × 4 32 -18 + 32 काय वाटतं आपल्याला आता 14. ही आपली d ची व्हॅल्यू. इथे लक्ष ठेवायचं आहे ॲडिशन होणार नाही सबट्रॅक्शन होईल ऑपोजिट साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन 32 - 18 येतील 14 मोठ्या संख्येत चिन्ह. अँड dx बरोबर काय येईल आता आपल्याला दॅट इज रिप्लेस 6 8 बाय -12 -2. बरं परत एकदा सांगतो 6 8 ने 8 रिप्लेस करायचे का -12 -2 ने आणि -4 -3 ॲज इट इज. आता काय -12 × -3 सगळे मायनस आहे आता -4 × -2 किती आता मायनस प्लस होईल +36 मायनस 3 वेळेस मायनस आहे निगेटिव्ह साईन मायनस 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 काय होईल मग -4 × 2 8 आणि किती 36 - 8 म्हणजेच किती आपल्याला 28. आपण योग्य मार्गावर आहे कारण काय 28 ही जी व्हॅल्यू आहे ती काय 14च्या मल्टिपलमध्ये. ऑल्सो वी हॅव टू फाइंड dy. ऑल्सो dy = आता dy फाइंड करताना काय करायचं आपल्याला -4 -3 रिप्लेस करायचे कशाने -12 आणि -2 ने. 6 8 तुम्ही वही पेन स्वतः घेऊन बसले एक्झाम्पल सोडवले तर येईल. नुसतं ऐकण्याने गणित कधीच येऊ शकत नाही. सो प्रॅक्टिस इज मस्ट
-12 -2. आणि या व्यतिरिक्त अजून एक्झाम्पल्स तुम्ही सोडू शकतात. जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवले तरच गणित येईल. 6 × -2 आणि इकडे -12 × 8 मायनस किती होईल आता 6 × -2 -12 अँड 12 × 8 मायनस प्लस 96. परत बघा आता सिच्युएशन काय -12 + 96, पण इथे ॲडिशन नाही होणार, काय होईल सबट्रॅक्शन, अपोजिट साईन असल्यामुळे काय मग आपलं 96 - 12 84. This is dy, and now by Cramer's rule x is equal to dx by d and y is equal to dy by d. Therefore x dx किती आपले तो 28 14 y 84 by 14. Therefore x is equal to 2 and y is equal to 14 6 are 84, and therefore solution file 2 6. Our fifth example is solve the simultaneous equations 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28 by Cramer's rule. आता बा याच्यात काय व्हेरिएबल्स चेंज झाले. आपण व्हेरिएबल्स एक्स आणि वाय होते, आता काय आले एम आणि एन. पण आता पहिल्यांदा आपण चेक करू की एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये आहे का. यस, बोथ इक्वेशन्स आर इन द फॉर्म ऑफ ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. त्यांना आपण रिराईट केले, नंबर दिले 1 आणि 2. आता बा आपल्याला फर्स्ट काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड डी. नाव डी इज इक्वल टू 4 6 3 2. आता कोएफिशियंट कोणाचे एम आणि एनचे 4 6 3 2. काय 4 × 2 -6 × 3. 4 × 2 8 -6 × 3 18. आणि सो वी गेट डी इज इक्वल टू -10. दिस इज व्हॅल्यू ऑफ डी. अँड आता डी एक्स वापरत होता, आता इथे कोणता व्हेरिएबल एम, म्हणून इथे आपण डी एम लिहिणार आहे. नीट लक्ष द्या, इथं जो पण व्हेरिएबल इथे ए असतात आपण ए लिहिलं असतात, बरोबर. डी एमसाठी काय आपल्याला आता एमचे जे कोएफिशियंट्स आहेत 4 आणि 3 हे रिप्लेस करायचे कशाने 54 आणि 28. नंतर 6 2 ॲज इट इज. आता 54 × 2. आता आपल्याला काय करायचं 54 × 2 आणि इकडे 28 × 6. आता 54 × 2 किती 108, बरोबर. आता 28 × 6 टेबलला नसेल ठीक आहे, नाही तर आपण करू शकतो 6 × 8 48 8 6 × 2 12 and 4 16, so 168. 28 8 जा 28 6 जा 168. मग काय लागतो 108 - 168 काय होईल -60. दिस इज युअर डी एम. नेक्स्ट आपला काय करायचं आहे, ऑल्सो वी हॅव टू फाइंड डी एन. ऑल्सो डी एन इज इक्वल टू डी एन फाइंड करताना काय करावं लागेल आपल्याला 4 3 हे जे कोएफिशियंट्स हे रिप्लेस करावं लागेल आपल्याला. सॉरी 6 2 हे कोएफिशियंट कोणाचे एनचे कोएफिशियंट 6 आणि 2 हे रिप्लेस करावं लागेल कोणाने 54 आणि 28 ने. 4 3 ॲज इट इज. अरेंजमेंट तीच ठेवायची 4 3 फर्स्ट, 6 2 रिप्लेस बाय 54 and 28. नीट लक्ष द्या, वही पुस्तक पेन समोर घेऊन बसा आणि स्वतः सोडवा.
4 into 28 and 54 into 3. अथवा 4 into 28 आणि 54 into 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 28 4 जा किती होता, 28 4 जा 112. इकडे 3 4 जा 12, 1 कॅरी, 3 5 जा 15 and 1 16, 162. मग काय येईल आपला जो हे -50. dn is -50. Now by Cramer's rule आता व्हॅल्यू काय आपल्याला m फाइंड करायचं, m dm by d and n dn by d. dm ची व्हॅल्यू काय आपल्या जो -60 by -10, n is equal to -50 by -10. मग काय मायनस मायनस प्लस 10 6 जा 60, 10 5 जा 50. m is equal to 6 and n is equal to 5. हे आपल्याला दोन आन्सर भेटेल. and therefore solution is 6 5, first m then n. 6 5 is the solution. Now consider last one example. 2x plus 3y is equal to 2 and x minus y by 2 is equal to 1 by 2. अथवा फर्स्ट काय गिवन इक्वेशन्स आर काय दिलेले आपल्या गिवन इक्वेशन्स 2x plus 3y is equal to 2. सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित सॉल्व करा आणि काही अडचण असेल तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये किंवा माझ्या फोन व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. अँड सेकंड वन बघा x minus y by 2 is equal to 1 by 2. आता बघा x minus y by 2 is equal to 1 by 2 याच्यात काय आलेलं फ्रॅक्शन आलेलं अपूर्णांक. असं जर आलं तर आपल्याला काय होईल की डिटर्मिनंट सॉल्व करताना मुलांना अडचणी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. मग आपण काय करू याला की ही फ्रॅक्शन आपल्याला अवॉइड करायची. काय करू आपण मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. या फ्रॅक्शन आपलं डिनॉमिनेटर 2 आहे म्हणून 2 ने आपण मल्टिप्लाय करू. काय होईल 2x मायनस y इथला 2 कॅन्सल होईल. इकडे पण 2 डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. फक्त न्यूमरेटर 1. दिस इज आवर simplified equation. First one is this. We have to solve 1 and 2. Now बस मागच्या सारखंच केलं. इथे आपण काय केलं ही जी फ्रॅक्शन होती ती फ्रॅक्शन काय केली अवॉइड केली. Now d is equal to 2 3 2 minus 1. मग काय 2 into -1 3 into 2 -2 -6 किती -8. This is d and similarly we have to find dx. सेकंड डिटर्मिनंट फाइंड करायचा dx. आता dx फाइंड करताना काय करणार आहे आपण आपला जो डिटर्मिनंट 2 d मेन याच्यात काय करायचं 2 2 रिप्लेस करायचं कशाने 2 आणि 1 ने 2 1 3. अजून एक्झाम्पल सॉल्व करा म्हणजे तुमचं क्रॅमर्स रूल येईल. क्रॅमर्स रूलवर एक्झाम्पल येण्याची दाट शक्यता आहे. 3 into 1 -2 -3 -5. dx is equal to -5. Also dy फाइंड करायचं. dy फाइंड करताना आपल्याला काय करायचं 3 - 1 रिप्लेस करायचं कशाने 2 आणि 1 ने 2 2 2 आणि 1. 2 into 1 minus 2 into 2 2 minus 4
minus 2. This is your dy. Now by Cramer's rule, x is equal to dx by d, y is equal to dy by d. Therefore x is equal to dx, dx व्हॅल्यू काय -5 आणि d ची व्हॅल्यू काय -8. व्हॅल्यू नीट चेक करून घ्यायचे आहे. x इज इक्वल टू काय 5/8. नेक्स्ट y ची व्हॅल्यू काय आपलं dy ची व्हॅल्यू -2 आणि ही किती व्हॅल्यू आपल्याला -8. मग काय 2 4 जा 8 माइनस माइनस प्लस 1/4 and therefore solution is equal to 5/8 1/4. जर ह्या व्हिडिओज तुम्हाला जर आवडले असतील, जर आवश्यक वाटत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढील व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.